नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 7वी गणितावरती आणि गणितातलं 13वं प्रकरण ज्याचं नाव आहे पायथागोरसचा सिद्धांत. या प्रकरणातला सराव संच 49 आज आपण बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सराव संच 1 पासून 48 पर्यंत आपण चर्चा केलेली आहे. या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर आताच आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि त्या लिंक वरती जाऊन तुम्हाला सगळ्या व्हिडिओज डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल, चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. चला आपण जाऊयात पटकन पुढे. ओके, बघा. तर या ठिकाणी आपल्याकडे हा प्रश्न काय आहे की पुढे काही त्रिकुटे दिलेली आहेत, तर त्याच्यातले पायथागोरसचं त्रिकूट ठरवा. आता हे पहिलं पायथागोरसचं त्रिकूट आहे का? आता काय करायचं माहितीये का, सर्वात मोठी बाजू काय येतं, सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग करायचा. सुरुवातीला मोठ्या बाजूचा वर्ग करू, बाजूचा वर्ग करू, वर्ग करू. तर पहिलं काय करायचं, सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग करायचा. आता सगळ्यात मोठी बाजू कोणती इकडं 5 आहे, मग 5चा वर्ग करा. 5चा वर्ग काय येतो बाबा 25, याला म्हणायचं नंबर 1. बरोबर, सगळ्यात मोठी बाजू आहे ना तिचा वर्ग करायचा आणि नंतर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची. बघा आता इतर बाजूंच्या वर्गांची बेरीज करू. इतर बाजूंच्या वर्गांची बेरीज, बाजूंच्या वर्गांची बेरीज, वर्गांची बेरीज करू, वर्गांची बेरीज करू. बरोबर, इतर बाजूंच्या वर्गांची बेरीज करू. आता इतर बाजू काय बाबा 3 आहे, 3चा वर्ग अधिक 4 आहे दुसरी बाजू, तिचा वर्ग, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 9 आणि 16 किती झालं 25, याला म्हणायचं नंबर 2. आता बघा 1 आणि 2 वरून जर तुम्ही बघितलं तर 5चा वर्ग म्हणजे सगळ्यात मोठी बाजू जी होती 5, तिचा वर्ग आलाय 25 आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज सुद्धा 25 आले. म्हणजे तुम्ही इथं म्हणू शकता की बाबा विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपल्या असं लक्षात येतं की बाबा 5चा वर्ग जो आहे तो 3चा वर्ग आणि 4चा वर्ग यांच्या बेरजे इतका येतो. म्हणून आपण म्हणायचं की 3 4 5, 3 4 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. पायथागोरसचे, हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असं आपण म्हणू शकतो. त्रिकूट आहे, त्रिकूट आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सोपा आहे. आता 2 4 5 चा जर विचार केला, 2 4 5 सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग करू, 5चा वर्ग, 5चा वर्ग येतो 25, याला म्हणायचं नंबर 2. आता इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करू. त्याच्यामध्ये 2 आणि 4 आहे. 2चा वर्ग किती करा आणि अधिक 4चा वर्ग करा. बघा 2चा वर्ग 4 अधिक 4चा वर्ग 16, 16 आणि 4 झाले आपल्याकडे 20, याला म्हणायचं नंबर 2. आता मला सांगा 5चा वर्ग 25 म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग 25 आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची जी बेरीज आहे ती आपल्याकडे 20 आलेली आहे. बरोबर, मग आता हे सारखं बरोबर आहे का? नाहीये. हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, दोन्ही बाजू ज्या आहेत ना त्या बरोबर नाहीयेत. मग इथं आपण असं म्हणू शकतो विधान 1 व 2 वरून, 1 व 2 वरून आपल्याला असं या ठिकाणी म्हणता येऊ शकतं की 5चा वर्ग इज नॉट इक्वल टू 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 5चा वर्ग बरोबर 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग. या दोन्ही बाजू सारख्या नाहीयेत. मग सारख्या नाहीयेत, मग हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का? नाही. इथं दोन्ही बाजू सारख्या होत्या, 5चा वर्ग 25 आणि इतर बाजूंच्या वर्गांची बेरीज पण 25 होती, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या होत्या. 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग होतं, म्हणून हे पायथागोरसचं त्रिकूट होतं. इथं तसं होत नाही, म्हणून तुम्ही म्हणू शकता की 2 4 5 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. हे पायथागोरसचे त्रिकूट नाही, पायथागोरसचे त्रिकूट नाही, त्रिकूट नाही असं आपण या ठिकाणी स्पष्ट म्हणू शकतो. तर एकदम सोपा प्रश्न आहे. चला आता याच्यानंतर आपण पुढचे प्रश्न बघूयात. या पहिल्या प्रश्नामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. आता पुढचे काही प्रश्न बघू. जरा चला, आता जरा क्लिअर दिसत नाही वाटतं काही विद्यार्थ्यांना. जरा क्लिअर करू आपण जरा थोडंसं. ओके, येस, आता दिसेल क्लिअर. एकच मिनिट. ओके 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 ओके, चला. ओके, हा चला आता पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3रा. बघा 3रा 4था याच्यामध्ये बघा 5 4 5 6. तर सगळ्यात मोठी बाजू काय बाबा 6. 6चा वर्ग करा, 6चा वर्ग येतो 36, याला म्हणायचं नंबर 1. आता इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करा. 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 16 आणि 25 किती, 5 आणि 6 झाले 11, 11चे 1 हातच्या आलं 1, 1 आणि 2 3 आणि 1 4, 41 आलं उत्तर, याला म्हणायचं नंबर 2. आता बघा दोघांची उत्तर सारखी आहे का? 6चा वर्ग 36
आणि 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग दोघांची बेरीज 41 आली, म्हणजे सारखं नाहीये. मग इथं म्हणायचं विधान 1 व 2 वरून 1 व 2 वरून आपल्याला इथं असं दिसतंय की 6चा वर्ग इज नॉट इक्वल टू 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग, म्हणजे 6चा वर्ग जो आहे तो 4चा वर्ग आणि 5चा वर्ग यांच्या बेरजी इतका नाहीये. म्हणून म्हणू शकतो आपण 4, 5, 6 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. पायथागोरसचे त्रिकूट नाही असं डिटेलमध्ये लिहायचं. त्रिकूट नाही, त्रिकूट नाही. जर बरोबर आलं तरच त्रिकूट आहे, नाही तर त्रिकूट नाहीये. ठीक आहे. आता 2, 6, 7. आता इथं पहिला मोठ्या बाजूचा वर्ग करा, 7चा वर्ग. नंतर 2चा वर्ग करा, 7चा वर्ग करा, 7चा वर्ग 49, याला म्हणायचं नंबर 1. आता 2चा वर्ग करा, अधिक 6चा वर्ग करा. ओके. 2चा वर्ग 4, 6चा वर्ग 36, बरोबर. 36 आणि 4 किती झाले बाबा? 40 झाले. याला म्हणायचं नंबर 2. आता दोन्ही गोष्टी सारख्या आहेत का? नाहीयेत. इथं 49 आणि तिकडे आहे 40, सारखं नाहीये. मग इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून आपल्याला असं दिसतंय की 7चा वर्ग इज नॉट इक्वल टू 2चा वर्ग अधिक 6चा वर्ग, या दोन्ही बाजू सारख्या नाहीयेत. म्हणून आपण म्हणू शकतो की 2, 6, 7 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. पायथागोरसचे त्रिकूट नाही. पायथागोरसचे त्रिकूट नाही. तर असं आपल्याला हे सोडवायचंय. दोन बाजू जर सारख्या असतील तर पायथागोरसचा त्रिकूट आहे, अन्यथा पायथागोरसचा त्रिकूट नाही असं आपल्याला सांगायचं. चला पुढे जाऊ. बघा पुढचा प्रश्न 9, 40 आणि 41. आता बघा या ठिकाणी सगळ्यात मोठी बाजू 41 आहे. 41चा वर्ग करा. 41चा वर्ग केला ना तुम्ही तर तो 1681 येतो. 41 गुणिले 41 1681. त्याच्यानंतर काय करा? 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग करा. 9चा वर्ग 81, 40चा वर्ग आला 1600. 1600 आणि 81 किती झालं? 1681. याला म्हणा नंबर 2. आता मला सांगा 41चा वर्ग 1681 आणि 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग पण 1681. आता दोन्ही बाजू सारख्या आहेत. इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून आता इथं आपल्याला असं दिसतंय की 41चा वर्ग बरोबर 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग येतो. या दोन्ही गोष्टी बरोबर येतात. म्हणून आपण म्हणू शकतो की 9, 40, 41 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का? नाहीये. पायथागोरसचे त्रिकूट नाही. त्रिकूट आहे, सॉरी आहे. पायथागोरसचे त्रिकूट आहे. कारण 41चा वर्ग बरोबर 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग आला. आता 4, 6, 7 4 7 8. इथं 8चा वर्ग करा, मोठ्या बाजूचा वर्ग. नंतर 8चा वर्ग येतो 64, याला म्हणा नंबर 1. नंतर मग 4चा वर्ग करा आणि अधिक 7चा वर्ग करा. 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 49. 16 आणि 49 किती झाले बाबा? 55 आणि 65 झाले. नंबर 2. बरोबर. 16 आणि 49 आपल्याकडे येतात 65 होतात. तर आता बघा या ठिकाणी दोन्ही बाजू सारख्या आहेत का? नाहीये. इथं 64, 65 एकचाच फरक आहे. तरी सुद्धा हा काटकोन त्रिकोण नसणार आहे. इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून आपल्याला असं दिसतंय की 8चा वर्ग बरोबर नाहीये, इज नॉट इक्वल टू 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग. 8चा वर्ग इज नॉट इक्वल टू 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग. म्हणून हे पायथागोरसचा त्रिकूट आहे का? नाही. इथं लिहायचं पूर्ण वाक्यात. मी शॉर्टकट मध्ये लिहिलंय. इथं पूर्ण वाक्यात लिहायचं. म्हणून 4, 7, 8 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. त्याला मी लिहितो 4, 7, 8 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. गोरसचे त्रिकूट आहे का? तर त्रिकूट नाही. त्रिकूट नाही. पायथागोरसचे त्रिकूट नाही. झालं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता पुढे जाऊयात. पुढचा दुसरा प्रश्न. आता पहिल्या प्रश्नात एकूण 6 प्रश्न होते. आता प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्याच्यामध्ये पण एकूण जवळपास आपल्याकडं साधारणतः याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न आहेत. तर इथं काय करायचंय? खाली काही त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत. त्यावरून तो काटकोन त्रिकोण आहे का ते बघायचं. बघा आता पहिला प्रश्न आपण बघूयात. पहिल्या प्रश्नात जर बघितलं तर 8, 15 आणि 17. तर काय करायचं? आता हा काटकोन त्रिकोण आहे का? आता इथं सगळ्यात मोठी बाजू 17. 17चा वर्ग करायचा. 17चा वर्ग किती येतो? 289. याला म्हणायचं नंबर 1. मागाच्या सारखं सेम प्रश्न आहे. आता लहान बाजूंच्या वर्गांची बेरीज. 8चा वर्ग अधिक 15चा
वर्ग, 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225. तर दोघांची बेरीज जर केली 64 अधिक 225 आपल्याकडे येते 289. याला म्हणायचं नंबर 2. आता 1 आणि 2 वरून बघा, लक्षात घ्या, वाटलंच तर इथे समोर लिहा 289. 1 आणि 2 वरून तुमच्या लक्षात येईल की दोन्ही बाजू सारख्या आहेत. 17चा वर्ग 289 आणि 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग बरोबर 289 येतो. फक्त लिहायचं मग इथं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपल्याला असं दिसतंय की बाबा 17चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग आहे. 17चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग, म्हणून दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. ओके, दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, कारण दोन्ही बाजू सारख्या आल्या. ठीक आहे. तर मगाच्या सारखाच प्रश्न, जास्त काय अवघड नाही. दुसऱ्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय दिलंय की 11, 12 आणि 15. बरं का, पहिली मोठी बाजू काय 15 आहे. 15चा वर्ग करा. 15चा वर्ग 225, याला नंबर 1 म्हणून. आता इतर बाजूंच्या वर्गांची बेरीज 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग करा. बघा, 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 244. सॉरी 144. 144. आता बेरीज बघा किती येते. 1 आणि 4 5, 2 आणि 4 6 आणि 1 आणि 1 2. 265 आलं नंबर 2. दोन्ही बाजू सारख्या आहेत का? इथं 225 आणि तिकडे 265 सारख्या नाही, म्हणून दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाहीये. फक्त लिहिताना असं लिहायचं, विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपल्याला असं दिसतंय की बाबा 15चा वर्ग जो आहे इज नॉट इक्वल टू, म्हणजे इक्वल नाहीये कोणाच्या वर्गांच्या बेरजे आहेत का? 11चा वर्ग आणि 12चा वर्ग यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाहीये. म्हणजे 15चा वर्ग इज नॉट इक्वल टू 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग, म्हणून दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का नाहीये? दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. काटकोन त्रिकोण नाही. ओके, काटकोन त्रिकोण नाही. तर तुमच्या लक्षात आला असेल, एकदम विषय सोपा आहे. इथं काटकोन त्रिकोण आहे कारण दोन्ही बाजू सारख्या आल्या. इथं काटकोन त्रिकोण नाही कारण दोन्ही बाजू सारख्या नाही आल्या. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक इथंच आहे आपल्याकडे बघा, हाच प्रश्न आहे. बघा तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय 11, 60 आणि 61. 11, 60 आणि 61. बघा याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाजू कुठली? 61 आहे. मग काय करा, 61चा वर्ग करा. 61चा वर्ग जर तुम्ही बघितलं तर तो 3721 येतो. याला म्हणा नंबर 1. वाटलंच तर तुम्ही गुणाकार करून बघा. 61 गुणिले 61. 1 1 1 1 6 6 0. 6 1 6 6 7 36. हा 1 6 6 12 2 अक्षराला 1 6 1 7 आणि इथं 3. 3721 बरोबर, 3721 आला. आता इतर बाजूंच्या वर्गांची बेरीज करा. म्हणजे 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. 11चा वर्ग 121, 60चा वर्ग किती आला? 3600. या दोघांची बेरीज किती असते? 3721 असते. याला म्हणा नंबर 2. आता बघा दोन्ही गोष्टी सारख्या आल्या. इथं पण 3721 61चा वर्ग आणि 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग बरोबर 3721 म्हणजे 3721. मग इथं लिहायचं बाबा विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपण असं म्हणू शकतो की 61चा वर्ग हा कोणाच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे? 11चा वर्ग आणि 60चा वर्ग यांच्या बेरजे इतका आहे. म्हणून दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, कारण दोन्ही बाजू सारख्या आल्या. म्हणून इथं लिहायचं दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. चला आता पुढचा बघा. हा चौथा जरा तुम्हाला गडबड करेल. 1.5चा वर्ग. बघा चौथ्या याच्यामध्ये 1.5, 1.6 आणि 1.7 आहे. आता पहिली सगळ्यात मोठी बाजू 1.7चा वर्ग म्हणजे 17चा वर्ग करा. 17चा वर्ग 289 येतो. 1.7चा वर्ग 2.89 नंबर 1. आता बघा 15चा वर्ग म्हणजे 1.5चा वर्ग अधिक 16चा वर्ग म्हणजे 1.6चा वर्ग. 15चा वर्ग 225 येतो म्हणून 2.25 करा. 1.5चा वर्ग. 16चा वर्ग 256 येतो म्हणून इथं 2.56 करा. याला म्हणा 2.56 करा. आता दोघांची बेरीज बघा.
2.25 अधिक 2.56. 6 आणि 5 11चे 1 आजच्याला 1 5 6 7 8 झाले आणि इथं 2 आणि 2 झाले 4 4.81. तर इथं आपल्याकडे आलं 4.81, याला म्हणा नंबर 2. बघा 1.7चा वर्ग 2.89 आणि 1.5चा वर्ग अधिक 1.6चा वर्ग 4.81. दोन्ही बाजू सारख्या आहेत का नाही आहेत? मग इथं लिहायचं 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपण असं म्हणू शकतो की बाबा 1.7चा वर्ग इज नॉट इक्वल टू 1.5चा वर्ग अधिक 1.6चा वर्ग. बाबा या दोन्ही बाजू सारख्या नाहीयेत, मग हा काटकोन त्रिकोण झाला का? नाहीये. म्हणून इथं म्हणायचं दिलेला त्रिकोण त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. काटकोन त्रिकोण नाही. काटकोन त्रिकोण नाही. दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही, असं या ठिकाणी आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. झाला. आता एक शेवटचा प्रश्न 40 20 आणि 30 हे बघूयात आपण. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. बघा 40 25 आणि 30 आता तुम्हाला पटकन सांगतो शॉर्टकट मध्ये. बघा काय करा, 40चा वर्ग करा. सगळ्यात मोठी बाजू 40. 40चा वर्ग आला 1600. बरोबर, 4 चौक 16. 4चा वर्ग 16 म्हणून 40चा वर्ग 1600. आता इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करा. 20चा वर्ग अधिक 30चा वर्ग. 20चा वर्ग 400 अधिक 30चा वर्ग 900. 900 आणि 400 किती झालं? 1300. नंबर 2. आता 1 व 2 वरून दोन्ही बाजू सारख्या आहेत का? नाहीयेत. मग इथं लिहायचं 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून आपल्याला असं दिसतंय की 40चा वर्ग 1600 येतोय, पण तो इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे आहेत का? नाहीये. म्हणजे 20चा वर्ग अधिक 30चा वर्ग यांच्या बेरजे आहेत का? नाहीये. म्हणून हा काटकोन त्रिकोण नाहीये. मग इथे लिहायचं म्हणून दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न झालेला आहे आणि हा सराव संच सुद्धा झालेला आहे. तर एकदम सोपा सराव संच आहे. तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, 7वीला जरी हा सराव संच तुम्ही आज अभ्यासत असला तरी 10वीला या प्रकारचा प्रश्न येतो की दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे, कारण आता 10वीला सुद्धा प्रश्न येतो, 3 बाजू दिल्या जातात एखाद्या त्रिकोणाच्या आणि विचारलं जातो की बाबा हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही. त्याच्यामुळे प्रश्न खूप महत्वाचा आहे पुढच्या आपल्या भविष्यासाठी. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.